नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हावरून पुन्हा एकदा वाद पेटलाय। धार्मिक परंपरा आणि सिंहस्थाची ऐतिहासिक ओळख प्रतिबिंबित न करणारे सध्याचं बोधचिन्ह बदलावं अशी ठाम भूमिका साधू महंतांनी घेतली। 15 मे रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळ्याचं बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलं होतं। मात्र या लोगोमध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचं दर्शन घडत नसल्याचा आक्षेप वैष्णव संप्रदायातील तीनही आखाडे, पुरोहित संघ, सनातन वैदिक धर्मसभेनं नोंदवलेला आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हावरनं पुन्हा एकदा साधू महंतांनी नाराजी व्यक्त करत कुंभमेळा आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे। बोधचिन्हामध्ये सुधारणा करण्यासाठीची मागणी पुन्हा एकदा करण्यात आलेली आहे। माझ्यासोबत पुरोहित संघाचे पदाधिकारी आणि त्यासोबतच साधू महंतांच्या आखाड्याचे प्रतिनिधी देखील आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय नेमकं या सगळ्या दरम्यान तुमची मागणी आहे, काय तुम्ही या सगळ्या दरम्यान आक्षेप नोंदवलाय? सिंहस्थ कुंभमेळ्याचं नाशिक पंचवटी गोदावरी रामतीर्थाचं महत्त्व जे आहे हे अनादिकालापासून आहे। तर जे बोधचिन्ह आहे त्या बोधचिन्हामध्ये नाशिक आणि त्र्यंबक यांचं पूर्णपणे दर्शन किंवा त्याच्यातनं बोध व्हायला पाहिजे। तर त्याच्यासाठी एक तर रामकुंडाचं त्याच्यावर हे यायला पाहिजे, छायाचित्र यायला पाहिजे होतं, किंवा निदान ओम तरी यायला पाहिजे होता, किंवा धनुष्यबाण प्रभू रामचंद्रजींचं एक तीर्थक्षेत्र आहे त्यामुळे ओम तरी किंवा धनुष्यबाण हे यायला पाहिजे होतं। आणि जेणेकरून नाशिक व त्र्यंबक, शिव आणि वैष्णव यांचं प्रतिबिंब हे त्याच्यातनं उमटलं पाहिजे होतं। अशा प्रकारची नाशिककरांची सगळ्या मागणी आहे आणि ही योग्य आहे। त्यामुळे आम्ही काल आपल्या कुंभमेळा आयुक्त जे आहेत शेखर सिंग साहेब यांच्याकडे साधू आखाडा परिषदेचे आपले प्रवक्ते भक्तिचरणदासजी महाराज, रामस्नेहीदासजी महाराज, सर्व साधू महंत आणि पुरोहित संघाचे शिष्टमंडळ, त्याचप्रमाणे धर्मसभा यांनी निवेदन दिलं आणि नक्कीच आम्ही त्यांना जे हे सांगितलंय त्याच्यावर ते विचार करून चांगला असं तोडगा काढतील असं आम्हाला वाटतं। माननीय मेला आयुक्त साहब से मैंने चर्चा किया जी आप ये बोध चिन्ह कम से कम हम लोग तो एक बार चर्चा दिखा देते थे, दिखाए नहीं। आणि अभी जो बोध चिन्ह आया हम उसी दिन 13 तारीख को शाम को माननीय आयुक्त साहब से मैंने निवेदन किया, ये जो आप बनाए हमारे नासिक को कहीं ना कहीं अनदेखा किया गया है। तो हमारे कुंभ के लिए बनाया गया, हमारा कोई विरोध नहीं, लेकिन जहां आप त्रिशूल लगाए तो कम से कम राम जी के आयुध होना चाहिए, धनुष बाण होना चाहिए। नहीं तो किसी की मत रखो, ओम लगा लो तो सर्वसाधारण सबके लिए हो जाता है। तो वो उसी प्रकार जो है हम लोग उनसे चर्चा किए थे। लेकिन कल हम लोग अखाड़ा परिषद की ओर से और हमारे स्थानिक संत संत की ओर से, पुरोहित संघ की ओर से, धर्मसभा की ओर से, सब लोग पूरे नासिक की ओर से हम साहब को निवेदन दिए और अनुरोध किए जे ये इस विषय विचार करके कहीं ना कहीं उसके सुझाव आप जो ये है बदलना चाहिए। व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर वारगजेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।